ओके. तुला अभ्यास करायचा आहे, मला नाही करायचा. ओके स्टार्ट. तुला फॅन बंद कर ग. हां हां ठीक आहे. इफ If is used to show कंडिशन. condition. Example: if he improve his skill, इम्प्रूव्ड हां his skills, Ah. he would easily find a way out. म्हणजे जर का त्याने त्याचं कौशल्य वाढवलं तर त्याला तर त्याच्या त्याला- कामामध्ये ऑटोमॅटिक इझिली सहजरित्या मार्ग सापडत जाईल. मग ते जो कोणतंही काम करत असेल त्याच्यात त्याला मार्ग सापडत जाईल. पण त्याला त्यासाठी काय करावं लागेल, त्यानं त्याचं स्किल्स आहे ते इम्प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल एखादा बॅट्समॅन आहे, बॅटिंग करतो, त्यानं सगळे शॉट्सवर अभ्यास केला. वर बॉल आला, शॉट अप्पर कट मारला, साईडला आला, काय कट शॉट मारला, हिथं आला ह्या साईडला, असा वरती मारला. कोणता फुल शॉट कोण फेवरेट मारतो? रोहित शर्मा. म्हणजे ह्या गोष्टीवर स्किल्सवर अभ्यास केला तर तू जेव्हा कधी बॅटिंग करायला जाईल त्यावेळेस तू आरामात बॅटिंग करू शकतो. अंडरस्टँड? I will join the trip if the tickets get तिकीट्स नाही, तिकेट्स. cheap. गेट चेप नाही, गेट चीपर. cheaper. चीपरचा अर्थ आहे स्वस्त. तर स्वस्त. चीपरच्या ऑपोजिट, व्हॉट इज द ऑपोजिट वर्ड ऑफ चीपर? मराठीत सांग मला. आजारी. तुला त्यात येते काय? चीपरचा अर्थ काय? स्वस्त. हां, स्वस्त म्हणजे ती स्वस्त नाही, महाग. स्वस्त एखादी वस्तू. अच्छा. स्वस्त. मग तू हिंदीतलं स्वस्त समजली का की बाबा बरा आहे तो? चीपर म्हणजे स्वस्त, त्याच्या अपोजिट काय येणार मग? महाग. महागला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? महागला कॉस्टली. कॉस्टली. ठीक आहे. या तर एक्सपेन्सिव्ह म्हणजे सुद्धा महाग, आणि कॉस्टली म्हणजे पण महाग. आणि त्याच्या अपोजिट स्वस्ताला चीपर. चीपरचं स्पेलिंग CHEAPER. नेक्स्ट. Thought is दो is used to show contrast. ओके. Example: दो his room was small, it was वेल well फर्निश्ड. furnished. याचा अर्थ काय? दो म्हणजे जरी. जरी. हिज रूम वॉज स्मॉल, त्याची खोली छोटी होती. कुठे गेलं? हां, दो हिज रूम वॉज स्मॉल इट वॉज वेल फर्निश्ड. पण तरी सुद्धा नीटकी ठेवलेली होती, किंवा त्याच्या रूममध्ये प्रत्येक गोष्ट अशी वेल फर्निश्ड होती. म्हणजे जी गोष्ट जिथं असायला पाहिजे तिथंच होती. म्हणजे असा पसारा किंवा कोणतेही सामान असं अस्ताव्यस्त तसं नाही. म्हणजेच काय? दो हा शब्द जरी रिया लहान असली तरी ती खूप समजूतदार आहे. असं ग्राउंडवर तू नाही समजूतदार, पण असं म्हणता येऊ शकतं आपण एक्झाम्पल मध्ये. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट. Though it was rainy, we put on our
jackets and went for a walk. जरी बाहेर पाऊस पडत असेल, वॉज आणि वेअर कधी वापरलं जातं? एक मिनिट. वॉज आणि वेअर कधी वापरलं जातं ते सांग मला. मी जे Was and विचारलं were past मध्ये. पास्ट मध्ये, म्हणजे दो इट वॉज रेनी, जरी पाऊस पडत होता. हा. काय? जरी पाऊस पडत होता, वी पुट ऑन आवर जॅकेट्स अँड वेंट फॉर अ वॉक. तरी सुद्धा आम्ही आमचे जॅकेट घातले आणि बाहेर पावसात वॉकिंग करायला निघालो. समजलं? So is used to show the result of some कॉज. रिझल्ट म्हणजे result म्हणजे परिणाम. ठीक आहे. म्हणजे सो हा शब्द कधी वापरला जातो? एखाद्या गोष्टीचा रिझल्ट म्हणून सो वापरला जातो. ठीक आहे. सो म्हणजे म्हणून, पण आपल्या मराठी भाषेत म्हणून म्हणता येईल. ठीक आहे. ओके. एक्झाम्पल्स वाच. Examples. I was lost. लॉस्ट म्हणजे हरवले. लॉस्ट हा कशाचा वीट या क्रियापदाचं आपलं त्याचं सेकंड फॉर्म आहे. Lost. लूज. Lose. Lost. लॉस्ट. ठीक आहे. लूज म्हणजे हरणे, लॉस्ट म्हणजे हरला किंवा हरले, आणि लॉस्ट म्हणजे पण हरला. ठीक आहे. ते काय आहे? V2 या तिथं लेखा V2 ले. आय वॉज लॉस्ट, सो I asked for TION आल्यानंतर काय असतं? हा, आणि त्याच्या पुढे काय लागलंय? एस. एक मिनिट, मी जेवढं विचारलं तेवढं. TION आल्यानंतर काय वाचतो आपण? शन. आणि त्याच्या पुढे काय आलंय? एस. शन्स झालं. ओके. म्हणजे एवढा तरी वर्ड तुला कन्फर्म आहे की शन्स आहे. मग राहिलं काय? DIR. EC. हा, D. हा वर्ड काय आहे? हा वर्ड काय आहे? डायरेक्ट आहे. मग त्याच्यातला फक्त टी कॅन्सल केला. हा, Directions. म्हणजे आय वॉज लॉस्ट, सो आय आस्क्ड फॉर डायरेक्शन. मी हरलो होतो म्हणून मी डायरेक्शन विचारायला गेलो. ते तुम्ही गेम मध्ये हरला ते नाही सांगत आहे तिथं. ते हरवलं ना, जसं की आपले पेन्सिल हरवलं ना का, ते लॉस्ट जे कर. मी सांगतो ते तसं असतं ना, तरी तो वॉज आलं नसतं. त्याच्या सामानाबद्दल कोणतं असतं ना, तर ते वेगळं असतं. आय लॉस्ट माय कॅप असं असतं तिथं. ही लॉस्ट हिज कॅप, ही लॉस्ट हिज बॅग, एक्सेट्रा एक्सेट्रा असं एक्झाम्पल आलं असतं. पण इथं आय वॉज लॉस्ट, मी हरलो होतो. ठीक आहे. म्हणून मी डायरेक्शन्स विचारायला गेलो की बाबा माझी कुठं चूक झाली, मी कुठं गलती केली. अच्छा, त्या डायरेक्शन. त्या अँगलमध्ये हा या वाक्याचा अर्थ आहे. कळलं की माझी काय चूक झाली मला सांगायला. म्हणजे फॉर एक्झाम्पल शिक्षकांना, टीचरला, इन्स्ट्रक्टरला, गुरुला, कोचला हे विचारायला ती व्यक्ती जाते जी कोण असेल ते. एक्झाम्पल समजलं? नेक्स्ट. Birds can fly, so they can travel long distance. पक्षी कॅन कधी वापरतात? कॅनचा अर्थ काय? ही कॅन ईट. तो खाऊ शकतो. येस, म्हणजे कॅन म्हणजे शकणे. ठीक आहे. मग बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स उडू शकतो. तसं नाही, पक्षी उडू शकतात हा, म्हणून. बर्ड्स कॅन फ्लाय, म्हणून सो म्हणून दे कॅन. ते खूप
करू शकतात. हा प्लस कळलं? अंडरस्टूड? म्हणजेच सो कुठं वापरलं जातं? एखाद्या गोष्टीचा रिझल्ट ठीक आहे दाखवला जातो. बर्ड्स कॅन फ्लाय. बर्ड्स पक्षी उडू शकतात म्हणून ते खूप लांब पर्यंत प्रवास करू शकतात. का? तर त्यांना उडता येतं. आणि कशाच्या साह्याने उडलं जातं? पंखांचं. हा पंखाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फेदर्स. फेदर्स. स्पेलिंग ऑफ फेदर्स FEA FEATHER. फेदर झालं. S. Complete The list. complete the list of items Sakura needs to compile. Compile म्हणजे एकत्रित करणे. एकत्रित करणे for her birthday party. One has been done for you. ठीक आहे. म्हणजे साकुरा नावाच्या मुलीचा बर्थडे होता, तिची पार्टी होती, त्याच्यासाठी सामानाची लिस्ट काढण्याची तयारी चाललेली. ठीक आहे. म्हणून ती कंप्लीट लिस्ट करायला लावली. वन हॅज बीन डन फॉर यू. एक तुम्हाला रेडी हालतमध्ये करून दिलेला आहे तिथं. ठीक आहे. पहिली गोष्ट 2 चार्ट का दिल्या त्यांनी? 1 2 3 4 5 6 7 8. ओके. 8 एक्झाम्पल दिले त्यांनी. ठीक आहे. त्याच्यात आपल्याला काय बघायचे? कंजंक्शन. आपण काय कोणता पार्ट शिकतोय? कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल काय काय असतात? And, or, but, because, if. दो though. दो म्हणायचं त्याला. THOUGH. दोचा अर्थ काय? जो. जरी. जरी. आपण मराठीत वापरत नाही का जरी? जरी तुला. जरी मी शाळेत गेलो तरी तुम्ही अभ्यास करायचा. आलं का लक्षात? हा. त्या टाइप मध्ये. हा दो म्हणजे काय? जरी. सो हिंदीत काय म्हणशील दोला? दो. फिर भी. फिर भी. मैं ऑफिस जाऊंगा फिर भी तुम पढ़ाई करते रहना. अंडरस्टूड? मग इथं काय आहे? फॉर डेकोरेशन बलून्स डॅश डॅश पेपर गार्लँड्स. बलून्स और पेपर गार्लँड्स. ठीक आहे. ओके. व्हॉट्स फ्रूट केक? Fruit cake, हां. but no cream in it at all. हां म्हणजेच त्याचा अर्थ काय? फ्रुट्सचा केक हवाय पण आहे ना त्याच्यावर क्रीम नकोय. नेक्स्ट. ज्यूस और फ्रूट फ्रूट पंच. फ्रूट पंच. फ्रूट पंचचा अर्थ म्हणजे थोडक्यात ज्यूस मध्ये पाहिजे तुम्हाला का एखादं फळ आहे ते रेडी हालतमध्ये पाहिजे? म्हणजे थोडक्यात काय कापून दिलेला हां एकीकडे डाळिंब आणि एकीकडे डाळिंबाचा ज्यूस. त्या दोन्हीतलं एक पाहिजे असेल ना. आणि ज्यावेळेस दोन्हीतलं एक पाहिजे असेल त्यावेळेस आपलं और. नेक्स्ट. क्रिस्प. क्रिस्प अँड चीज क्रॅकर्स. क्रॅकर्स. क्रिस्पी म्हणजे काय? आपण म्हणत नाही का क्रिस्पी? ती खाताना ती चरचर करताना. चीज म्हणजे काय? चीज म्हणजे पनीर. काय? चीज म्हणजे पनीर ना? नाही पनीरचं वेगळं असतं दुधापासून. गो अँड ब्रिंग द मोबाईल ऑफ मम्मी. गो. हरी अप आय हॅव नो टाइम. बट काय म्हणते मम्मी? मला पाहिजे. जस्ट 1 सेकंड. नाव वी कॅन फाइंड meaning of cheese crackers. Okay.
हे तर कन्फर्म आहे की आहे ना? There is smelling of burn. Check out. Go inside the kitchen and check out. Anything burn? No. Certain? Confirm? Yes. पप्पा एवढं तर कन्फर्म आहे की आहे ना चीज हे पनीर सारखं नसतं. Cheese crackers. ते दोन्ही वेगळे असतात. Sit properly. चीज खारट बिस्किट आहे. हा कुरकुरीत बिस्किट आहे. अंडरस्टूड? Yes. अंडरस्टूड? Yes. कुरकुरीत चीज म्हणजे खारट बिस्किट आहे कसं होऊ शकतं पण ठीक आहे. ओके. हां. ऑन पीनट्स, सॉरी इकडून मला ऑन दिसतंय. Peanuts. नो पीनट्स. पीनट म्हणजे Peanuts म्हणजे ते एक ड्राय फ्रूट आहे. शेंगदाणे. हां. हां. No No peanuts. peanuts in Huh. anything because Nina is ॲलर्जिक. allergic to them. बरोबर आहे. बिकॉज एकदम करेक्ट यू वापरले. हां. फॉर गेम्स. For games, कार्ड्स. cards or चेकर्स. सही है. checkers. प्लेइंग हाइड एंड सीक इज मस्ट. ठीक है. यम्मी राइस. And करी फॉर डिनर. ठीक है. चलो ओके. fill फील in the blanks by choosing the correct conjunction from the box. some Some options options may be may be used to use to use not to may Twice. be used twice. twice म्हणजे Twice म्हणजे दोनदा. दोनदा. thrice म्हणजे Thrice म्हणजे तीनदा. महाराष्ट्र पप्पा म्हणजे एखादा शब्द तुम्ही दोन वेळा वापरू शकता. पप्पा त्यांनी फक्त 2 वेळा म्हणलं, थ्राईस नाही म्हणलं. मी तो बट 3 वेळा म्हणलं ना. मे बी यूज ट्वाइस अँड मोर वापरू शकता. काय अडचण नाही. हां. स्टार्ट. वी कॅन. We can go to हां. Istanbul, इस्तंबूल. हां. and we can go to इटली. Italy. हां. इस्तंबूल हे काय आहे? Istanbul. ही एक सिटी आहे. हां. ठीक आहे. पप्पा वी कॅन गो टू इस्तंबूल अँड वी. पप्पा तू ही लिहिलंय का? अँड तू लिहिलंयस का? नाही हे मम्मीने लिहिलंय. हां. मॅम. मॅम ना. वी कॅन गो टू इस्तंबूल अँड वी कॅन गो टू. इथं और आलं पाहिजे होतं. ठीक आहे. म्हणजेच काय आहे, आपण इस्तंबूलला जाऊ शकतो का आपण इटलीला जाऊ शकतो हां. असं आलं पाहिजे होतं ना. अंडरस्टूड. नेक्स्ट. माय पॅरेंट्स. My parents work hard, so we go on. TION आल्यावर काय सांगितलंय? Sure. हां. Vacation. येस. Vacation व्हेरी गुड. every Very summer. good. स्टार्ट. Next. त्याचा अर्थ सांग की मराठीत. Parents ला काय? माय पॅरेंट्स वर्क हार्ड. Parents ला काय असतं? पॅरेंट्स म्हणजे काय? पालक. पण त्याच्यात कोण कोण येतं? मम्मी आणि पप्पा दोन्ही. म्हणून त्याला पॅरेंट्स म्हणतात.
ठीक आहे. पप्पा. माझे पालक खूप मेहनत करतात, आणि- म्हणून वी गो ऑन वॅकेशन एव्हरी समर. आम्ही प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे जातो? फिरायला जातो. अंडरस्टूड? म्हणजेच काय, ह्या गोष्टीचा रिझल्ट आहे सो म्हणून. वी विल गो हां बट हां इट डझंट रेन. हां आपण जाऊ हां पण पाऊस पडू नये. रेयान रेयान ट्रॅव्हल्स टू कुल्लू. कुल्लू बिकॉज ही हां. loves to visit सिसू व्हॅली. सिसू व्हॅली. व्हॅली म्हणजे काय? दोन उंच भागाच्या मधला भाग जो असतो ना त्याला व्हॅली म्हणतात. म्हणजे दोन डोंगर आहेत समजा, हं, त्याच्या मध्ये जो भाग असतो, पोर्शन असतो, हं, त्याला व्हॅली म्हणतात. ठीक आहे. रेयानला कुठं जायची इच्छा होती? सिसू व्हॅली. नेक्स्ट. The door was closed, but we were एबल टू. able to एबल म्हणजे able पात्र असणे, सक्षम असणे. ठीक आहे. हां, वी वेअर एबल टू climb इन in थ्रू. through थ्रू म्हणजे च्या the मधून. window. ले तिथं च्या मधून. च्या तसं नसतं काढायचं. च ला य आणि त्याला एक काना. हां. च्या. हे जे ठीक आहे, लिहिले च्या मधून. कुठला पण? दुसरा. आता इथं न हा न न न न न नळाचा. आता इथं मी सारखं जे तुला म्हणतो च्या मधून, च्याकडे, हे च्या का वापरतो मी? कारण त्या थ्रू शब्दाचा नेक्स्ट वर्ड जो आहे द विंडो. द विंडो म्हणजे काय? खिडकी. हा, म्हणजेच मला इथं हे सांगायचंय, खिडकीच्या मधून. सारखं जे मी च्या मधून म्हणतो ना, थ्रूच्या नेक्स्ट वर्ड काय? द विंडो. खिडकीच्या मधून. कळलं? ओके. हे हां, म्हणजेच द डोअर वॉज क्लोज्ड. वॉज क्लोज्ड म्हणजे हा काळ कोणता आहे? क्लोज्ड म्हणजे हा पास्ट आहे. पास्ट आहे. दरवाजा बंद होता, बट तरी पण वी वेअर एबल टू क्लाइंब इन थ्रू द विंडो. तरी पण आम्ही खिडकीमधून चढण्यास सक्षम होतो, पात्र होतो. पण इथं सक्षम होतो येणार. ठीक आहे. ओके. हां, द टर्टल The turtle will come out of its शेल. shell if it feels safe. हां, टर्टल म्हणजे काय? कासव. कासव हां. हे त्याच्या शेलच्या बाहेर येईल, हां, पण जेव्हा जेव्हा त्याला त्याला सुरक्षित- सुरक्षित वाटेल. नेक्स्ट. The book was over 300 pages long, but I read the whole थिंग. thing. म्हणजेच पुस्तक हे 300 पानाचं होतं, खूप मोठं होतं. पण तरी पण आय रीड द होल थिंग्स. मी सर्व गोष्टी त्यातल्या वाचल्या होत्या. कळलं? 300 पानाचं पुस्तक होतं, तरी पण मी ते पूर्ण एक पुस्तक वाचलं गोष्ट होतं. होती का म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहे का? खूप साऱ्या गोष्टी एका पुस्तकात कैद होत्या, कॅप्चर होत्या. डू यू नो? Yes. नेक्स्ट. If she works इथे येस का आलं वर्क्स मध्ये? एस किंवा ES हा प्रत्यय कधी लागतो?
ज्या वेळेस कर्ता हा ही, शी किंवा इट या तीन पैकी एक कर्ता असेल किंवा नाव असेल मुलाचं किंवा मुलीचं किंवा गोष्टीचं, त्यावेळेस एस किंवा व्ही एस प्रत्यय लागतो. ओके. ठीक आहे. म्हणजेच दे लव्स किंवा दे डान्स, सॉरी ही डान्सेस, शी डान्सेस, इट डान्सेस फॉर एक्झाम्पल. पण त्यावेळेस असं म्हणू शकत नाही तो आय डान्सेस, आय डान्स, यू डान्स, वी डान्स. वी कॅन डान्स. हा आपण नाचू शकतो, पण वर्तमान काळातल्या गोष्टी बोलतोय. हा, इफ शी वर्क्स हार्ड, जर तिने खूप मेहनत केली, दीना विल विन द कॉम्पिटिशन. म्हणजे ही जी शी वापरलं गेलंय ही दीनाबद्दल वापरलं गेलंय. त्यात असं म्हटलं गेलंय इफ शी वर्क्स हार्ड, जर तिने खूप मेहनत केली, परिश्रम घेतले, तर ती म्हणजे कोण, दीना विल विन द कॉम्पिटिशन. दीना ही ती स्पर्धा जिंकू शकेल किंवा जिंकू शकेल नाही, कारण की ह्याच्यात शकेल म्हणजे कॅन, दीना कॅन. पण ह्याच्यात काय वर्ड आलाय, दीना विल विन, दीना जिंकेल. ठीक आहे. नेक्स्ट. चूज द करेक्ट ऑप्शन. Would you rather have Would you rather have a banana or an orange in your lunch today? बिलकुल. और हा ऑप्शन करेक्ट आहे, कारण की बिकॉज म्हणजे कोणत्याही गोष्टीला कारण द्यायची गरज नाही, तर पसंत विचारली गेली आहे की बनाना का ऑरेंज. अंडरस्टूड. Everyone likes Hina because she is patient and relaxed. Everyone likes हिना. प्रत्येक जणाला हिना आवडत होती, कारण ती एक पेशंट नाही, हे पेशंट नाही, हे पेटंट आहे ॲक्च्युली. म्हणजे आपल्या कामात ती निपुण होती, कुशल होती, म्हणजे हुशार होती थोडक्यात. अँड रिलॅक्स, आणि ते रिलॅक्स होती. रिलॅक्स म्हणजे आरामदायी होती ती, म्हणजे कधीच असं टेन्शन नाही. रिलॅक्स मध्ये आपलं काम भलं आपण भलं. ठीक है, दुनिया का लोड लेने का नहीं, अपना काम करते रहो, चलते रहो, कोई हेडेक नहीं है. समझे. आदमी को हेडेक कब लेना पड़ता है, जब वो किसी काम में पीछे रह जाता है. तो आदमी पीछे कब रहता है, जब वो कोई भी चीज़ टाइम पे ना करे. इसलिए हमेशा थोड़ा करो, रोज करो. समझे. आई एम टॉकिंग अबाउट स्टडी. दिमाग में घुसा है क्या, घुसा है. तो नेक्स्ट पढ़ो. The sun is shining brightly. हाँ, म्हणजे काय मराठी अर्थ काय. सूर्य हा चमकत आहे. इज शायनिंग, चमकत आहे म्हणजे ती प्रक्रिया चालू आहे. पण कसा, ब्राईटली. ब्राईटचा अर्थ काय, तेजस्वी. ठीक आहे. हां. But the patience was, ज्यावेळेस PIC पिकनिक, द पिकनिक वॉज स्टील कॅन्सल्ड. but the picnic was still कॅन्सल्ड. आता पुन्हा लक्ष दे, नीट लक्ष दे. हे वाक्य काय आहे बघ. द सन इज शायनिंग ब्राईटली, सूर्य तेजस्वीपणे चमकत होता. बट, और किंवा बट ह्यामधलं बटच शब्द येणार. पण द पिकनिक वॉज स्टील कॅन्सल्ड, म्हणजेच मुलांची पिकनिक कोणत्या तरी एका पर्यटन स्थळी जाणार होती, ती अजून कॅन्सलच आहे. पाऊस पडत असेल 100%, त्यामुळं पिकनिक जायची कॅन्सल झाली असेल. पण त्यांना दिसते लोकांना की बाहेर तर सूर्य आलाय, व चांगला चमकतोय, काय अडचण नाही, जाऊ शकतो आपण. पण तरी सुद्धा, बट द पिकनिक वॉज स्टील कॅन्सल, म्हणजे तरी सुद्धा पिकनिक अजून कॅन्सलच आहे. जी की कॅन्सल न होता पिकनिक गेली पाहिजे होती, असं त्या
मी वर्ड मधून सेंटेन्स मधून सांगायचंय. गुस्सा के तेरे दिमाग में. हां हुशार. म्हणजे मी तुला काय सांगत असेल त्यावेळेस असं आपल्या डोळ्यासमोर असं पिक्चर म्हणजे क्रिएट करायचं, इमॅजिनेशन करायचं. ठीक आहे. म्हणजेच काय, समजा असं समज पहाटेच्या 6 वाजले आणि तुमची पिकनिक 7 वाजता जाणार आहे. ठीक आहे. कुठं? महाबळेश्वरला. हां ठीक आहे. आणि 5 वाजता तू उठून तयार झाली आहे. 5 वाजता खूप पाऊस पडतोय. ठीक आहे. आणि तू नाराज झाली की बाबा आता पिकनिकला कसं जाणार आम्ही, आता तर पाऊस पडतोय. पण 1.5 तासाने 2 तासाने म्हणजेच अराउंड 7 o'clock. ठीक आहे. 7 वाजता तुला असं जाणवलं सूर्य जर एवढा बाहेर आलाय, पाऊस पण थांबलाय, तरी पण आमची पिकनिक अजून कॅन्सलच काय. आम्हाला मेसेज कसा आला नाही कुणाचा की बाबा पिकनिक तुमची जाणार आहे, तुम्ही रेडी राहा. अंडरस्टूड. नेक्स्ट. पप्पा हळूहळू एवढे पर्यंत पूर्ण करू आणि हा चॅप्टर मला झोप आली. झोप आली तुला? हां आणि ना हा चॅप्टरचं फक्त एवढं आणि हे कसं आहे ना तेवढं सांगा. ठीक आहे. ओके ओके. ही एक्झाम्पल घ्यायची गरज नाही ना? नाही हां, ते ठीक पण आहे. नाही घेतलं जायचं. बरं ठीक आहे. आय डू नॉट लाईक पास्ता, हावेवर आय डू लाईक पिझ्झा. इथं हावेवर कसं काय लिहिलं तू? रॉंग आहे ते. बिकॉजच येणार. कारण का, मला पास्ता आवडत नाही बिकॉज, कारण मला पिझ्झा आवडतो. सिम्पल आहे. आपल्याला आपण काय म्हणतो, मला पास्ता आवडत नाही कारण की मला पिझ्झा आवडतो. ठीक आहे. वी ऑल रिस्पेक्ट हिम, ही इज अन ऑनेस्ट मॅन. आपण त्याची रिस्पेक्ट करूया. ही इज अन ऑनेस्ट मॅन. तो खूप ऑनेस्ट म्हणजे काय, प्रामाणिक. ठीक आहे. वी ऑल रिस्पेक्ट हिम बिकॉज, हे तर तू वापरलेलंच आहे. ठीक आहे. वर्क हार्ड, इफ यू वर्क हार्ड यू विल पास. जर तू कष्ट केले तर तू पास होशील. आय वुड लव्ह टू स्टे, आय हॅव टू कॅच माय बस बट. आय वुड लव्ह टू स्टे बट आय हॅव टू कॅच माय बस. मला इथं थांबायला आवडतंय पण मला माझी बस पकडलीच पाहिजे. ठीक आहे. दे वेर हंग्री, ते खूप भुकेलेले होते. दे मेड सम सँडविचेस. दे वेर हंग्री सो ते खूप भुकेलेले होते म्हणून त्यांनी काय केले, मेड म्हणजे बनवले, सम सँडविचेस. ही इज गुड प्लेयर, तो एक छान खेळाडू होता. ही डिड नॉट परफॉर्म वेल दॅट डे. बट हे तो वापरायचा. तो एक खूप चांगला खेळाडू होता पण त्या दिवशी तो चांगला खेळला नाही किंवा त्याला चांगला खेळ दाखवता आला नाही. असं कोणासोबतही होऊ शकतं. म्हणजे जसं की त्या दिवशी काय झालं, विराट कोहली हा एक खूप महान खेळाडू आहे पण त्या दिवशी तो लवकर आउट झाला 10 रनांच्या आतमध्येच. ठीक आहे. असं होतं कधी. कारण की आहे ना कधी कधी का नाही काय लोक आहे का नाही स्टेजवर आल्यानंतर भेटत नाही तर असं लई होतं. काय इथं तू अशी बडबड करू शकते पण स्टेजच्या समोर गेल्यावर तू बोलू शकत नाहीस. कारण काय आहे, तुझ्या आतमध्ये भीती निर्माण झालेली असते आणि त्या भीतीचं इम्पॅक्ट तुझ्या बुद्धीवर पडत असतं. त्यामुळे तू जे तुझ्या डोक्यात विचार आहेत ते तुला रिप्रेझेंट करता येत नाही. रिप्रेझेंट करणे म्हणजे सादर करणे. मेन म्हणजे ते डोक्यातनं पण जातं, डोक्यात येतं की आपण करतोय का नाही. म्हणजे आपण आपल्या प्रयत्नांवर खरं उतरतोय का नाही, म्हणजे जसं हवंय लोकांना तसं आपण करू शकतोय का नाही, ह्या टाईपमध्ये. ओके. आय नो द आन्सर, मला उत्तर माहीत आहे. आय कॅनॉट टेल यू बट आय कॅनॉट टेल यू. मला आन्सर माहीत आहे पण मी तुला सांगणार नाही. आय कॅन गो टू द मूवीज, आय फिनिश माय होमवर्क. मी जर आय फिनिश, इफ आय फिनिश माय होमवर्क. हां ठीक आहे. आय कॅन गो टू द मूवीज इफ आय फिनिश माय होमवर्क. मी पिक्चरला जाऊ शकते जर मी माझा अभ्यास पूर्ण केला तर. वी कॅन गो टू द पूल, वी कॅन गो हॉर्स रायडिंग, विच एवर यू प्रेफर. ठीक आहे. ओके डन. आता काय आहे, कॉन्ट्रॅक्शन्स. कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे ही खूप सोपं आहे. हा जो पार्ट आहे ना, जो म्हणजेच काय, रियांशी हे नाव आहे त्याला शॉर्टमध्ये लिहायचं रिया. ही इज, ते कसं लिहायचं, हीच.
ॲपॉस्ट्रॉफी द्यायची वरती आहे आणि एस लिहायचं. इट इज इट्स, देअर इज देअर्स, दॅट इज दॅट्स, शी इज शीज, यू आर युअर, वी आर वी आर. ऍक्च्युली रीडिंग करताना असंच करायचं, यू आर वी आर, पण लिहिताना ॲपॉस्ट्रॉफी लावायचा आणि आर ई लिहायचं. किंवा हे पण लिहू शकतो ना, यू आर डायरेक्ट. ये असं बी लिहू शकतो, पण ते जरा कसं ॲनिसेंट आहे. ॲनिसेंट म्हणजे प्राचीन आणि मॉडर्न म्हणजे नवीन युगातलं. ॲनिसेंट प्राचीन, मॉडर्न नवीन युगातलं. ठीक आहे. यू वूड, त्याचं कसं लिहिणार, यू ॲपॉस्ट्रॉफी डी, वी वूड सेम, वर्ड लिहायचा ॲपॉस्ट्रॉफी डी, वर्ड लिहायचा ॲपॉस्ट्रॉफी डी, शी वूड शीट, इट वूड इट. पप्पा आता इथं दॅट नाही दिलं, दॅटला पण तसंच येणार का? हां, दॅट वरला ॲपॉस्ट्रॉफी डी. apostrophe D. ह्याला काय म्हणतात, ह्याला Apostrophe. आय हॅव कसं लिहितात, नीट बघून घे, हे येणार आहे पेपरमध्ये. VE. हां, वी हॅव वी हॅव, यू हॅव यू हॅव, दे हॅव दे हॅव. ॲपॉस्ट्रॉफी देऊन काय लिहायचं ते लक्षात ठेव फक्त. वूड हॅव वूड हॅव. डू नॉट हे इम्पॉर्टंट आहे फक्त. डोंट, डिड नॉट डिडंट, आर नॉट ॲरंट, वेअर नॉट वॅरंट, हॅज नॉट हॅझंट, हॅव नॉट हॅव नॉट हॅवंट, हॅड नॉट हॅडनॉट, विल नॉट वोंट. आपल्याला ना आता हे हां फक्त आहे ना, हे नाही लावायचं, apostrophe T and apostrophe T. येस, व्हेरी गुड. कॅनॉट कांट, कुड नॉट कुडंट, शुड नॉट शुडंट, वुड नॉट वुडंट. ओके, आता इथं काय केलंय, ऑलरेडी उत्तर दिलंय, त्याचं तू संक्षिप्त रूप लिह, पटापटा लिह. ही ॲरंट, झोप आली जेवढा झाला पूर्ण कर. ले एक मिनिट. इकडे बघू नको. हां, ले इकडं, इकडं बघ की. आय डोंट लाईक चीटर पर्सन्स. That's प्लस केलं म्हणजे तर ठीक आहे ना. नाही करायचं, प्लसची गरज नाही. हां, व्हेरी गुड. व्हेरी गुड. हां, आय एम. देअर इज येणार का देअर आर येणार, कुठे देअर्स, हां देअर इज. ठीक आहे, ओके. वी डिड, इथं काय येणार मग, शॉर्टन. We इज, आय एम, दे हॅड, दे डी, दे आर. कसं काय येणार मग, हॅडला काय येणार, हॅडचं दिलंय का? हा नाही, इथे एक्झाम्पल दे हॅडला वुडला तरी घेतच, वुडला असतं तर घ्यायला असतं ना. हां, दे आर, तरी बघू. दे आर. सोड, वी डिड, वी डिडंट, We did. वी डिडंट, डिड नॉट, त्याचं काय येणार, Did not. Didn't. DID. And हू इज, WHO apostrophe S. इट वुड. It apostrophe D.
complete the table, one has been done for you. Will not, won't. अच्छा, she will, they are, There. they, R-E. Apostrophe R-E. apostrophe are, हाँ sorry मी विसरलो. will, he will, मी इथं काय येणार, करता, he will, I am, इथं I am येणार, is, it is येणार, it is, its, are, not, errant. ठीक है. you would, U apostrophe D. Replace the underlined words with appropriate contractions. हे लक्षात ठेव पण हा वर्ड हा कुठं कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे करायचं काय असतं, शॉर्टकट लिहायचं असतं थोडक्यात. हॅव नॉट, हॅवंट, आर नॉट, ॲरंट, डिड नॉट, डिडंट. ठीक आहे. कंबर दुखायला लागली, जास्त वेळ झाला ना. ओके. दे हॅव रिच्ड होम, त्याला कसं लिहिणार तू? हा, हे अंडरलाईन केलेत ना, त्याचा शॉर्ट फॉर्म इथं लिहिते. काय शॉर्ट फॉर्म? दे VE apostrophe VE. हां ओके. आय एम नॉट गोइंग फॉर अ मूवी. I apostrophe M. Ankita says she is not coming for the match. She apostrophe S. He will be awarded the title of the student of the year. त्याला He हाँ. apostrophe double L. he apostrophe will be awarded. त्याला पारितोषिक दिले जाईल कशाचे? द टायटल ऑफ स्टुडंट ऑफ द इयर, वार्षिक विद्यार्थी म्हणजे सर्वोत्कृष्ट विद्यार्थी. अवॉर्डेड द टायटल ऑफ द स्टुडंट ऑफ द इयर. वी हॅव नॉट मेट हिम, आम्ही त्याला भेटलो नव्हतो. ठीक आहे. म्हणजे कसं येणार? वी VE. not met him. The paint she picked out was a lovely color, but it Didn't. DID. did and apostrophe didn't. We would, should not, shouldn't. वेळ भेटला तू लिहिली. ठीक आहे. ओके. नाउ यू कॅन गो अँड टेक रेस्ट and early morning wake up and do study and get highest number in the among class. Okay, Okay. bye, good night.